सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत भाजपनं प्रवेश केला आणि अध्यक्षपद आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर साताऱ्यातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली। आता पुन्हा एकदा सातारा सांगलीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय। मागच्या काही काळापासून इतिहासात पहिल्यांदाच भाजपची सातारा जिल्ह्यात ताकद वाढत असताना बाजूच्या सांगली जिल्ह्यात सुद्धा भाजपनं चांगला जोर लावलाय। साताऱ्यातून शंभूराजे देसाई असो किंवा सांगलीतून जयंत पाटील या दोनही मातब्बरांना अडवण्यासाठी भाजपकडून पराकोटीचे प्रयत्न केले जात आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपनं प्रवेश करत आपले सदस्य वाढवलेत खरे, पण आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप सातारा सांगलीमधल्या आपल्या वाढलेल्या ताकदीचा फायदा स्वतःला करून घेतय की मित्र पक्षांपैकी एक असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे गट अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा सोडतय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघाची सध्याची परिस्थिती नक्की काय आहे, तिथं पडद्यामागं नक्की काय राजकारण शिजतंय, सातारा सांगलीमध्ये ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता एका जागेसाठी निवडणूक होणार आहे। या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पतंगराव कदम यांचे बंधू आणि विश्वजित कदमांचे चुलते मोहनराव कदम यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होणार आहे। मोहनराव यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या शेखर गोरे यांचा पराभव करत विधान परिषद जिंकली होती। या निवडणुकीसाठी येत्या 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। मागील निवडणुकीमध्ये ही जागा काँग्रेसने जिंकलेली, मात्र आता सत्ता समीकरणं ही पूर्णपणे बदललेली आहेत। एकेकाळी काँग्रेसचा गड, काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या सांगलीमध्ये परिस्थिती पूर्णतः वेगळी झाली आहे। साताऱ्यात एकेकाळी राष्ट्रवादी फॉर्मात होती, पण आता तिथं भाजप फुल फॉर्म मध्ये आलेली आहे। त्यामुळे होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नक्की कुणाला उमेदवारी मिळणार आणि नक्की कोण विधान परिषदेत जाणार हे बघावं लागेल। पण त्या अगोदर इथलं संख्याबळ पाहणं गरजेचं आहे, कारण राजकारणांमध्ये आकड्यांचं गणित हे सगळ्यात महत्वाचं असतं। त्यामुळे सुरुवातीला या दोनही जिल्ह्यातले आकडे काय सांगतात हे समजावून घेऊया। सातारा जिल्ह्यात एकूण 474 मतदार असून त्यापैकी सर्वाधिक 210 एकट्या भाजपकडे आहेत। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 105 तर शिवसेना शिंदे गटाकडे 38 मतदार आहेत। तसेच महाआघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 5, काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे 4 तर इतर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असं बलाबल आहे। तिथंच सांगली जिल्ह्यातल्या मतदारांचा विचार केला तर सांगलीत भाजपकडे 93 मतं आहेत, तर शिवसेनेकडे 44, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 65, काँग्रेसकडे 52, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे 84 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 1 मत आहे। दोनही जिल्ह्यातली तुलनात्मक स्थिती पाहिल्यास सातारा जिल्ह्यात सध्या भाजपचं पारडं जड आहे, पण सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरू शकते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीप्रमाणेच दोनही राष्ट्रवादी काँग्रेसनं जर ही निवडणूक एकत्र येऊन लढली तर ते भाजप समोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा जिंकू देखील शकते। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटलांचं नाव चर्चेत आहे, पण तुर्तास साताऱ्यामधून भाजप ही जागा आपल्याकडे राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते। जयकुमार गोरे सातारा जिल्हा परिषदेनंतर विधान परिषद भाजपकडेच राहावी यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात। त्यातही पुन्हा एक मेक आहे। महायुतीमध्ये भाजपकडे सातारा आणि सांगली या दोनही जिल्ह्यात सर्वाधिक जागा असल्या आणि साताऱ्यातून जयकुमार गोरे हे सध्या राज्यात फॉर्मात असले, देवेंद्र फडणवीसांच्या सर्वात मर्जीतले असले तरीही अंतिम निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांचाच असेल। मात्र तरीही आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला विधान परिषदेसाठी तिकीट मिळावं याकरता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी परस्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे।
खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले निकटवर्तीय सुनील काटकर यांच्यासाठी तर जयकुमार गोरे यांनी माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या। पण देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही शब्द पाळणारा म्हणून आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी अहिल्यानगरमध्ये विवेक कोल्हेंना शब्दाला जागत उमेदवारी दिली, त्यांना निवडून आणलं, त्याच पद्धतीनं याच देवेंद्र फडणवीसांनी शेखर गोरे यांना सुद्धा विधान परिषदेचा शब्द दिला होता। त्यामुळे आपल्या शब्दाला जागत फडणवीस हे शेखर गोरेंना उमेदवारी देतात की जयकुमार गोरे किंवा उदयनराजेंच्या आग्रहाला मान देतात, हे येणाऱ्या काळात बघावं लागेल। माध्यमांमधील काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार जर धैर्यशील कदम यांचं नाव फायनल होणार असेल तर त्या नावाला सातारच्या दोनही राजांची संमती आहे। मात्र शेवटी भाजपची खेळी ही आजपर्यंत कोणालाच समजलेली नाहीये, कारण भाजप नेहमीच धक्कातंत्राचा वापर करतं। त्यामुळे या दोनही राजांचा मान ठेवला जातो की शेखर गोरेंना दिलेल्या शब्दाचा मान ठेवला जातो, हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येईल। त्यासोबतच विक्रम पावसकर यांचं नाव देखील भाजपकडून विधान परिषदेच्या शर्यतीत आघाडीवर आहे। महायुतीपुरतं बोलायचं झालंच तर अजूनही महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। कोणत्या जागा कोणत्या पक्षाला द्यायच्या, सांगली साताराची जागा कोणत्या पक्षाला द्यायची, याबद्दलचं कुठलंही सूत्र कुठलंही निर्णय हे महायुतीत अद्याप तरी ठरलेलं नाहीये। त्यामुळे आता सांगली साताराची जागा नक्की कोणाच्या वाटणीला येते हे बघावं लागेल। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा देखील सातारा सांगलीच्या जागेसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे। त्यांच्याकडून ही जागा सांगलीतल्या उमेदवाराला दिली जाईल अशी चर्चा आहे। पण साताऱ्यातलं गेल्या काही कालावधीतलं राजकारण जर पाहिलं तर महायुती या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाईल का, हा पहिला प्रश्न आहे। जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचेच घटक असणाऱ्या भाजपच्या जयकुमार गोरे यांनी घातलेला राडा अजूनही महायुतीचेच घटक असणाऱ्या शिंदे सेनेचे शंभूराजे देसाई तथा इतर चेहरे विसरलेले नाहीयेत। त्यामुळे जर गोरेंनी उमेदवार सुचवलेला असेल आणि भाजपनं त्याला तिकीट दिलं तर शिंदे गट जिल्हा परिषदेतला वचपा काढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तिथंच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही गट जर या निवडणुकीत एकत्र आले तर चित्र वेगळं असू शकतं। भाजपकडे सर्वाधिक जागा असूनही राष्ट्रवादी गेम फिरू शकतो, पण जर राष्ट्रवादीचे दोनही गट एकत्र आले तरच हे शक्य आहे। तिथंच काँग्रेसच्या गोटात सध्या तरी तितकीशी हालचाल नाहीये। मागच्या निवडणुकीत ही जागा काँग्रेसने जिंकलेली, पण सध्या काँग्रेसचं संख्याबळ पाहता पुन्हा ही जागा काँग्रेसच्या ताब्यात येणं थोडंसं अवघड आहे। तुर्तास या निवडणुकीबद्दल तुमच्या अपेक्षा काय आहेत? सातारा सांगली विधान परिषदेच्या जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येऊ शकते, कोणता पक्ष जिंकू शकतो? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।